नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा नंदिनीच्या हातात चुडा भरत नंदिनीला म्हणतो, आज फक्त तुम्ही आणि हा हिरवा चुडा असं म्हणत आता चुड्यातील एक एक बांगडी जीवा नंदिनीच्या हातात घालत असतो. तर दुसरीकडे आता पार्थही काव्यासाठी हिरवा चुडा घेऊन आलेला असतो आणि हिरवा चुडा काव्याला दाखवत म्हणतो, ही तुझ्यासाठी आणलेली सगळ्यात अनमोल अशी भेटवस्तू. काव्यालाही ती भेटवस्तू म्हणजेच हिरवा चुडा खूप आवडलेला असतो. आता पार्थ स्वतःच्या हाताने काव्याच्या हातामध्ये हिरवा चुडा घालत असतो आणि याच वेळी बांगडी वाढवताच काव्या मोठ्यानेच बोलते, आई ग. तर पार्थला वाटतं की काव्याला लागलं असावं. तो मायेची फुंकर घालतो आणि काव्याला विचारतो, काय झालं, लागले का? तर काव्या म्हणते, नाही, पण एवढी काळजी. तर पार्थ म्हणतो, हो घेणारच. तर काव्या म्हणते, मग लग्नानंतर घेणारच ना अशी काळजी की तेव्हा बदलणार. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो, बदल हा चांगलाच असतो. तुला सांगू का, प्रीवेडिंग शूटसाठी तू ज्याप्रमाणे तयार होऊन आली होतीस ना, खरंच मला तुझा तो लूक फार आवडला होता. तर नंदिनी जीवाला विचारते, कोणता लूक आवडला होता? ती ब्लॅक अँड व्हाईट साडी. तर जीवा म्हणतो, नाही नाही, तू तो लाल ड्रेस घातला होतास ना, तो मला खरंच खूप आवडला होता. खरं तर तो तुझ्या अंगावर खोलून दिसत होता. म्हणजे ज्यावेळी तू तो लाल रंगाचा ड्रेस घालून माझ्या समोर चालत आलीस ना, तेव्हा काय सांगू, चकाचक बाई, माझं हार्ट तर स्किप झालं होतं. मला काय बोलावं काहीच कळत नव्हतं, कारण तुझ्या त्या रूपामध्ये मी तर हरवून गेलो होतो. खरं सांगू का, तुला पाहून असं वाटत होतं की हजारो पाकळ्या एकत्र येऊन एक सुंदर फूल उमलते. तुझ्या प्रत्येक पावलाशी, हृदयाशी माझं समथिंग झालं होतं. तू खरंच खूप सुंदर दिसत होतीस, चकाचक बाई. असं म्हणत आता जीवा थोडा रोमँटिक होतो आणि आता नंदिनीच्या हातामध्ये हिरवा चुडाही भरत असतो. तर दुसरीकडे काव्या पार्थला विचारते, खरंच? तर पार्थ म्हणतो, हो खरंच. तर काव्या पार्थला विचारते, एवढी सुंदर दिसत होती का मी? तर पार्थ म्हणतो, खरं सांगू का हिरवी? तर तुम्ही सुंदर दिसताच, परंतु प्रीवेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होता. आता हे ऐकल्यानंतर काव्या पार्थला म्हणते, देशमुख अहो, तुम्ही हे काय बोलताय? पार्थ म्हणतो, काय झालं, बायकोला हॉट बोलू नये असा कुठे नियम वगैरे आहे का? काय झालं आहे का? तर काव्या मान डोलावत नकार देते. तर पार्थ म्हणतो, एरवी तुम्ही कुर्ती साडीमध्ये खरंच खूप छान दिसता, सुंदर दिसता, परंतु प्रीवेडिंग शूटला तुम्ही घातलेली हॅट, गॉगल, जीन्स आणि जॅकेट आणि यामध्ये तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. खरं सांगायचं तर तुम्ही हॉट दिसत होता. असं म्हणत आता पार्थ काव्याच्या हातामध्ये मध्ये हिरवा चुडा भरत असतो. काव्या अगदी प्रेमानेच पार्थकडे पाहत असते. पार्थने काव्याला इतकं छान कॉम्प्लिमेंट दिलेले असतात की आता काव्याही पार्थमध्ये हरवून गेलेली असते. आता काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, देशमुख लग्नानंतर सुद्धा असं म्हणाल ना? म्हणजे काय आहे ना, प्रत्येक नव्याला लग्नापर्यंत आपली बायको हॉटच दिसत असते, परंतु लग्नानंतर तीच बायको तिच्याकडे दुर्लक्ष करत फक्त तिने वाढलेल्या ताटातील जेवणातच त्याच लक्ष असतो आणि ते त्याला जेवणच हॉट दिसत असतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, नाही, असं कधीच होणार नाही, अगदी कधीच नाही. असं म्हणत पार्थ काव्याला शब्द देत म्हणतो, आपल्या प्रत्येक जन्मात मी तुम्हाला अप्रिशिएट करत राहणार आहे. प्रत्येक वेळी तुमचा हात हातात घेऊन तुमची साथ देणार आहे. तर नंदिनी म्हणते, प्रत्येक जन्मात म्हणजे? तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू ज्यावेळी ती ब्लॅक अँड व्हाईट साडी नेसून आली होतीस ना, त्यावेळी अगदी 16च्या हिरोईन प्रमाणे दिसत होतीस. आणि नंदिनी, खरं सांगू का, मला तेव्हाच वाटलं की आपण फक्त या जन्मात नाही तर त्या जन्मात सुद्धा असेच एकत्र होतो आणि त्या जन्मात आपलं राहिलेलं प्रेम आपण या जन्मात पूर्ण करत आहोत. असं म्हणत जीवा नंदिनीचे दोन्ही हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, बघ माझ्या बायकोला हिरवा चुडा किती खुलून दिसतोय. असं म्हणत आता जीवा नंदिनीच्या दोन्ही हाताला किस करतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. आता नंदिनी आणि जीवा दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात
एकमेकांच्या नजरेत एकमेकांविषयीचा अभिमान, एकमेकांविषयीचा प्रेम आणि असणारा आदर शोधत असतात, तर दुसरीकडे पार्थ काव्याचे हात हातात घेतो आणि पाहत म्हणतो, चुडा भरल्यानंतर तुमचे हात खरंच किती सुंदर दिसतायत, परंतु चुडा भरत असताना तुमची मेहंदी मात्र खराब झाली, सॉरी. तर काव्य म्हणते, अहो पार्थ, काय हे तर काहीही झालेलं नाहीये, अहो माझी मेहंदी सुकली आहे आणि सुकल्यानंतर मेहंदी ही अशीच होते. परंतु खरं सांगू का, या मेहंदीची खरी गंमत काय आहे, ही सुकल्यानंतर, ती गळून पडल्यानंतर तिचं खरं अस्तित्व मागे सोडून जाते. असं म्हणत काव्या पार्थला तिची हातावरची मेहंदी दाखवते, तर दुसरीकडे नंदिनी चिवाला म्हणते, आणि तो रंग सुद्धा अगदी लग्नानंतरच्या प्रेमाप्रमाणेच आधी फिका असतो आणि मग चढत जातं आणि मग गडद होत जातो आणि मग इतका रंगतो. तर जीवा आता नंदिनीचे हात हातात घेत म्हणतो, मेहंदीचा रंग 4 दिवसात उडून जाईल, परंतु आपल्या प्रेमाचा रंग कधीच उडणार नाही. तो कायम असाच आपल्या एकमेकांसोबत असणार आहे. आणि आता आपल्यामध्ये कोणीच नाही येणार. परंतु त्याचवेळी माननी ताई आवाज देत म्हणतात, नंदिनी. आता मात्र जीवा म्हणतो, कोण आलं आता आपल्या दोघांमध्ये. तर माननी ताई तिथे येताच जीवा लगेच पडून घेतो आणि लपण्याचं नाटक करतो, परंतु नंदिनी सोबत माननी ताई बोलताच त्यांना तिथे जीवा दिसतो. आता माननी ताई चांगलाच थपाटा घालतात आणि म्हणतात, काय रे, तू काय करतोस इथे, तुझं काय काम आहे इथे. तर जीवा म्हणतो, मी इथे, असं म्हणत जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ यांच्या प्रेमाच्या गोष्टी चालू असतात आणि तिथे शारदा ताईंची एंट्री होते. शारदा ताईंना पाहताच काव्या मोठ्यानेच म्हणते, आई. आता दोघेही उठून उभे राहतात. आता शारदाताई त्या दोघांकडे पाहताच दोघेही शांत असतात, परंतु आता स्वतःचा बचाव करण्यासाठी काव्या पार्थच्या अंगावर ढकलत म्हणते, आई बघ ना, अचानकच पार्थ रूममध्ये आलेत. कसे आलेत मला काहीच माहीत नाही. काय हो, तुम्ही इथे रूममध्ये का आलात. तर पार्थ म्हणतो, हो ना, मला सुद्धा माहीत नाही, म्हणजे मी इथून जात होतो आणि इथे कसा आलो मलाच नाही माहीत, कदाचित चुकून आलो असेल. तर शारदा ताई म्हणतात, हो का, चूक झाली असेल असू देत ना, पण आता आपण चूक सुधारूयात. तर दुसरीकडे माननी ताई जीवाला म्हणतात, मला एक सांग, तू इथे कसा का आलास. जीवा, तू बाहेर होतास ना, मग तू इथे काय करतोयस. नंदिनी, मला सांग, जीवा इथे काय करतोय, तू इथे कसा काय आला. तर आता नंदिनीला काय बोलावं काही सुचत नाही. जीवा म्हणतो, कशासाठी आलो होतो ते. तर नंदिनी म्हणते, आई, अहो मला पाणी होतं आणि मला पाणी पिण्यासाठी, पाणी देण्यासाठी इथे कोणीच नव्हतं. मग म्हटलं की यांना. तर माननी ताई म्हणतात, हो ना अगं, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये तुला पाणी देण्यासाठी कोणी सापडलंच नाही ना. बरं, तू पाणी पिलेस ना, की हे साखरेचं पाणी पिणार आहेस. तर जीवा मस्करी करत म्हणतो, म्हणजे या कार्यक्रमाच्या दगदगीत तिची जरा शुगर लोच झाली होती. आता माननी ताई चांगलाच थपाटा देते आणि म्हणू लागते, काय रे, मला वेड बनवताय का. मग काय चाललंय तुम्हा दोघांचं. नंदिनी, अगं, चोडा भरायच्या येथे आहेस ना तू. तर त्याचवेळी माननी ताईंचं लक्ष नंदिनीच्या चुड्याकडे जातो आणि मानिनी ताई म्हणतात, वाह, म्हणजे असा प्लॅन होता. तर बरं, अरे मेहंदी पण रंगली आहे आणि आता हळद लावायची आहे की नाही. आता मात्र चिवा आणि नंदिनी एकमेकाकडे पाहू लागतात. आता आपली हळद होणार या विचाराने दोघेही खुश असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, शारदा ताई काव्या आणि पार्थला म्हणतात, अरे, तुम्हाला हळद लावण्यासाठी कोण आले माहीत आहे का. सत्य आणि मीरा आलेत, किती गोड आहेत दोघं, अगदी साधी माणस. तर काव्या म्हणते, हो अगदी खरं आहे, अगदी साधी माणस आहेत ती. तर आता आपल्याला हळद लावण्यासाठी मीरा आणि सत्य आलेत. हे ऐकून काव्या आणि पार्थ खुश होतात. तर दुसरीकडे मानिनी ताईंनी हे सांगताच नंदिनी म्हणते, अरे वा, म्हणजे त्या दोघांना आपल्या हळदीला, आपल्या लग्नाला यायला वेळ मिळाला तर खरंच आपण भरून पावलो. आणि ती दोघं येताना जर फुलं घेऊन आली असतील ना, तर खरंच अजूनच छान. असं म्हणत आता नंदिनी जीवाला म्हणते, चला मग आपण जाऊयात ना हळदीसाठी.
तर जीवा म्हणतो हो चला असं म्हणत आता माननी ताई त्या दोघांनाही हळदीसाठी घेऊन जातात. तर दुसरीकडे हळदीसाठी खूप छान तयारी केलेली असते. सर्वच जण पिवळ्या रंगाचे कपडे घालून तयार असतात आणि आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आता हळदीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असते ती म्हणजे सत्या आणि मीराची. आता चौघांच्याही हळदीला सुरुवात होते. तर सत्या आणि मीरा सगळ्यात पहिल्यांदा जीवा आणि पार्थला हळद लावून घेतात. तर त्यानंतर मानिनी ताई आणि विक्रम आपल्या मुलांना हळद लावतात. इकडे मात्र जीवा आणि पार्थ यांचं लक्ष काव्या आणि नंदिनीकडे असतो. जीवा खुणावूनच नंदिनीला म्हणतो आता मी लावू का तुला हळद असं म्हणत तो खुणावूनच नंदिनीला हळद लावण्याबद्दल विचारत असतो. तर दुसरीकडे पार्थ काव्याला इशायानेच हळद लावू का असं विचारत असतो. आता यानंतर रम्या हळद लावायला घेते. रम्याने जीवा आणि पार्थला हळद लावलेली असते आणि त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे घरातील प्रत्येक पाहुण्यांच्या. आता घरातील प्रत्येक जण जीवा आणि पार्थला हळद लावत असतात. खूप मज्जा मस्करी करतच हळदीचा कार्यक्रम चालू असतो. खूप छान गाणेही लावलेले असतात आणि घरातील प्रत्येक आलेले पाहुणे घरातील सगळी मंडळी जीवा आणि पार्थला हळद लावतात. तर त्यानंतर माननी ताई म्हणतात चला आता या दोघांना हळद लावून झाली आहे ना. तर सर्वजण नंदिनीने जी आपल्या प्रेमाची आणि आपल्या नात्याची व्याख्या सांगितलेली असते त्यापुढे एकजीव झालेली हळद सुद्धा कशा प्रकारे आमच्या नात्यात गोडवा घेऊन येते हे नंदिनीने सगळ्यांना पटवून दिलेलं असते. आता सर्वच जण खुश होतात. तर काव्या नंदिनीला म्हणते अगदी करेक्ट आहे ताई. आणि मी काय म्हणते जर आज ही एकमेकांमध्ये मिसळलेली हळद जर मला लागली तर मी काय म्हणेन माहीत आहे. मला हळद लागली माझ्या नव्याच्या नावाची म्हणजेच पार्च्याच्या नावाची आणि एक मित्र म्हणून माझं भल करणाया या जीवाची. तर नंदिनी पुढे म्हणते अगदी बरोबर आणि हीच हळद मला लागली तर मी असं म्हणेन की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाया माझ्या नव्याची म्हणजे जीवांची हळद आणि मला साथ देणाया माझ्या दिरांची हळद मला लागली असं मी समजेल. आता सर्वजण त्या दोघीकडे अगदी अभिमानाने पाहू लागतात. तर आता नंदिनी पुढे म्हणते आणि वसुहत्या या दोघांच्यात तुम्ही काय घेऊन बसलाय खरं तर आई बाबांच्या प्रेमाचा रंग जो आमच्यावर चढला आहे तो खरा आहे आणि तो पक्का आहे. तर आता हे सगळं काही काव्यालाही पटलेलं असतं. तर काव्य म्हणते नाही तर काय अहो आत्याबाई एक कुटुंबातील सदस्य आणि कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एकमेकांच्या उष्टही खाऊ मग ही हळद काय चीज आहे. त्यामुळे मीराकडून काहीही चूक झालेली नाही. तर नंदिनी म्हणते उलट आमच्या या हळदीमुळे आता आमच्या येण्यामुळे हे भाऊ भाऊ वेगळे नाही होणार तर हे भाऊ कायमच असे एकत्र राहतील. हेच तर ही उष्टी हळद सांगत आहे असं म्हणत आता नंदिनी एक हळदीचा बाऊल आपल्या हातात घेते आणि एक काव्याच्या हातात देते. आता नंदिनी काव्याच्या गालावर हळद लावत काव्याला म्हणते ही आहे तुझ्या नव्याची म्हणजेच पारची उष्टी हळद. तर आता काव्या नंदिनीच्या गालावर हळद लावत म्हणते ही आहे तुझ या नव्याची म्हणजेच जीवाची हळद. आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता सत्या टाळ्या वाजवतच म्हणतो वाही आहेत साधी माणस. तर आता माननी ताई नंदिनी आणि काव्याला म्हणतात बरं मुलींनो अहो आई बाबा तिथे वाट बघतायत जा त्यांच्याकडून हळद लावून घ्या. तर आता नंदिनी आणि काव्या खुश होतात आणि लगेच हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आता काव्या आणि नंदिनी हळदीसाठी बसताच मीरा शारदा ताईंच्या हातामध्ये हळद द्यायला जाते. तर त्यावेळी शारदाताई मीराला म्हणतात माझ्या मुलींना पहिली हळद लावण्याचा मान तुमच्याच. आता सर्वप्रथम हळद लावण याचा मान मीराला देण्यात येतो. आता मीरा काव्या आणि नंदिनीला हळद लावते. तर त्यानंतर शारदाताई आणि धनंजय आपल्या दोन्ही मुलींना अगदी हळद लावत त्या दोघींची पाठवणी करण्यासाठी सज्ज झालेले असतात. आता पारच्या नावाची उष्टी हळद काव्याच्या गालावर चढलेली असते. तर नंदिनीच्या गालावर आता जीवाची उष्टी हळद चढलेली असते. हळद लागताच दोघींचेही रूप अगदी खुलून दिसत असता आलेले प्रत्येक पाहुणे आता नंदिनी
आणि काव्याला हळद लावत असतात. मानिनीताई आपल्या दोन्ही सुनांकडे अगदी अभिमानाने पाहत असतात. आता हळदीच्या कार्यक्रमात खूप छान हळदीची गाणे लावली जातात आणि आता हळदीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडत असतो. आता हळद लावून होताच नंदिनी आणि काव्या सत्या आणि मीराचे आभार मानत म्हणतात की हो बरं झालं तुम्ही दोघेही हळदीत आलात. नंदिनी दोघांनाही म्हणते तुम्ही दोघं हळदीसाठी आलात खरंच बरं वाटलं. तर सत्य म्हणू लागतो आज या कार्यक्रमात येऊन खरंच खूप आम्हालाही छान वाटलं आणि त्यापेक्षाही तुम्हा सगळ्यांना भेटून खरंच खूप बरं वाटलं. तर मीरा म्हणते अगदी खरं आहे. असाच एकमेकांना तुमचा आनंद वाटत रहा आणि तुमचा हा आनंद कायम तुमच्या चेहऱ्यावर असाच दिसू देत आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणत आता मीरा आणि सत्या दोघेही जाण्यासाठी निघालेले असतात. निघण्या अगोदर सत्या जीवा आणि पार्थची भेट घेतो. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तर मीरा नंदिनी आणि काव्याची भेट घेत त्या दोघींनाही त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आता मीरा आणि सत्य घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आता जीवा नंदिनीला काही सांगणार आणि पार्थ काव्याला. तर त्याच वेळी त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो चला चला पाहुणे मंडळी खरे गेले आहेत आणि जपून जपून हळद लावण्याची आता वेळ संपलेली आहे. त्यामुळे आता होणार फक्त धिंगाणा. आई बाबा चला असं म्हणत आता युगने सर्वांना एकत्र आणत हळद खेळायला सुरुवात केलेली असते. आता पार्थ काव्याला हळद लावतो. तर जीवा नंदिनीला नंदिनी, जीवाला मानिनीताई, शारदाताई असे सगळंच सण मिळून एकमेकींना हळद लावतात आणि हळदीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला असतो. तर त्यानंतर पार्थ जीवा नंदिनी आणि काव्या एकत्र बसून बोलत असतात. तर त्यावेळी हळदीमध्ये जे काही घडलं या सगळ्याला पार्थ रम्याला जबाबदार धरतो आणि म्हणू लागतो मला तरी वाटते की हे सगळं काही रम्याने केलं आहे. तर काव्या पार्थला म्हणते अहो असं काही नाहीये, खरंच रम्या खूप बदलली आहे. रम्यातील बदल मी पाहिला आहे. त्यामुळे रम्या असं करणं शक्यच नाही. अहो आजच घ्या ना, आज सगळं किती ती मनापासून करत होती. तर पार्थ म्हणतो तो मनापासून बरं. आता तुम्हा दोघांपैकी कोणाला वाटते की रम्या बरोबर आहे? आता मात्र नंदिनी हात वर करत नाही, कारण नंदिनीचा अजूनही रम्याच्या वागण्यावर अजिबातच विश्वास नसतो. परंतु जीवा मात्र रम्यावर विश्वास ठेवतो आणि हात वर करत माझा रम्यावर विश्वास आहे. रम्या खरंच बदलली आहे. रम्याने काही चुकीचं केलं नाही असं जीवा सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जीवाने हात वर केला हे पाहून पार्थ म्हणतो अरे. तर नंदिनी म्हणते जीवा आता हे सगळं ही रम्या लपूनच पाहत असते आणि रम्या खुश होते, कारण आता एक व्यक्ती आपल्या बाजूने आहे. आता ज्याप्रमाणे काव्याने आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो त्याप्रमाणे जीवानेही आपल्यावर विश्वास ठेवल्यामुळे रम्याचा डाव यशस्वी झालेला असतो. रम्या खुश होते. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते जीवा अहो तुमचं मत इतक्या लवकर कसं काय बदललं? जीवा काहीच बोलत नाही. तर पार्थ जीवाला म्हणतो जीवा तू हात वर केलायस हे माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे. पार्थ जीवाला म्हणतो जीवा अरे तू विसरलास का वसू आत्या आणि रम्याने आपल्या आयुष्यात काय काय केलं आहे? ते आपल्या आनंदांवर नेहमीच विजण घालण्याचं काम त्यांनी अगदी नेहमीच यशस्वीपणे पार पाडलं आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आपला आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला कायमच रडवण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा आज तू त्या रम्यावर विश्वास ठेवतोयस. तर जीवा पार्थला म्हणतो नाही दादा तुझ अगदी बरोबर आहे, मला तुझं म्हणणं पटतंय, परंतु यावेळी रम्यामध्ये झालेला बदल मी पाहिला आहे. आता काव्यासुद्धा पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते आणि रम्या बदलली आहे हे सांगण्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता दोन तर खेळाडू आपल्या बाजूने वळले आहेत हे पाहून रम्या खुश होते आणि रम्या मनाशीच म्हणते चला माझं काम झालं. आधीही काव्या
आणि आता हा जीवा 2 विकेट तर गेलेच, आता बघाच उद्या संगीत मध्ये काय होते, असं म्हणत आता रम्या पार्थ नक्की पुढे काय बोलत आहे ऐकत असते. तर इकडे आता रम्याविषयी पार्थ बोलतो की प्रश्न फक्त रम्यातील बदलाचा नाहीये, असं म्हणत पार्थ पुढे काही बोलणार, परंतु त्याच वेळी त्या ठिकाणी माननी ताई आणि विक्रम आलेले असतात. तर विक्रम माननी ताईंना म्हणतात, पाहिलस, आता मात्र माननी ताई डोक्यावरच हात मारतात. तर विक्रम म्हणतात, काय झालं, हरलीस ना, मी म्हणालो होतो ना, आता बघ मी जिंकलो की नाही, चल 5 रुपये काढ बरं. तर माननी ताई म्हणतात, गप्प बस रे, काय हे विक्रम तुझं. तर विक्रम म्हणतात, मग काय झालं, मी तुला अगोदरच म्हणालो होतो की माझ्यासोबत पैसे लावू नको, तू हरशील, परंतु नाही, तुला तुझ्या मुलांवरचा विश्वास, पण मला माहीत आहे ना की माझी मुलं कशी आहेत. आता या दोघांच बोलणं पाहून इकडे जीवाम हाणू लागतो यांचं तर ना नेहमी भलतच सुरू असतो. ओ लव बर्ड्स, काय झालंय तुमचं, या इकडे या, असं म्हणत आता जीवा त्या दोघांना बोलावून घेतो. आता जेव्हा विक्रम यांना विचारतो, काय मग कसली पैसे लागली होती, तर विक्रम म्हणतात, काही नाही रे, ही आता 500 रुपये द्यायला बघत नाहीये. अरे ही काय म्हणाली होती की मुलं झोपली असतील, पण मी तिला म्हणालो की मुलं एवढ्यात झोपणार नाहीत, आणि बघ शेवटी काय मीच जिंकलो. काय म्हणे, तिच्या मुलांवरचा विश्वास तिला वाटत होतं की आपली मुलं एवान झोपली असतील. तर माननी ताई म्हणतात, हो ना, मला तरी तसंच वाटलं होतं की आज दिवसभर एवढ्या थकला आहात म्हणजे झोपी गेला असाल, पण तुम्ही तर विक्रम म्हणतात, काय ग माने, अगं आता तर त्यांचे जागरण करायचे, रात्र जागवायचे दिवस आहेत. जीवा म्हणतो, काय चालले तुमचं. तर माने ताई म्हणतात, अहो पण उद्या संगीत आहे, उद्या संगीतच्या कार्यक्रमामध्ये जर यांची झोप पूर्ण नाही झाली तर यांचे डोळे असे मोठे मोठे दिसतील. तर आता पार्थ, नंदिनी, जीवा आणि काव्य हसू लागतात. आता माननी ताई त्या चौघांना प्रश्न करत म्हणतात की आता मला सांगा, तुम्ही चौघजण अजूनपर्यंत इथे जागे राहून काय करताय. आता मात्र चौघांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला संगीतची धमाल पाहायला मिळते, आणि संगीतसाठी आपल्या सर्वांचे लाडकेच ऊर्जा आणि शौर्य असतात. आता ऊर्जा आणि शौर्य यांनी तर जीवा आणि नंदिनीची नक्कल केलेली असते आणि त्यावरच त्यांनी डान्स केलेला असतो. तर सगळ्या यांचेच आवडते सखी आणि कान्हाही कान्हा पार्थ. आता यांनी सुद्धा पार्थ आणि काव्याची नक्कल करतच त्यावर डान्स केलेला असतो. आता सर्वच जण एकत्र येऊन संगीतचा कार्यक्रम अगदी दणक्यात साजरा करतात. आता पुढे लग्नाचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.